श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। परम पूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय। परम पूज्य आईंच्या चरित्र वाचनाच्या षष्ठोल्लास या सत्रातला हा भाग 15वा। ओम नमः शिवाय। एके दिवशी दारात एक बैरागीण घाईघाईने आली आणि मारुतीला कापूर लावायला जरा काडीपेटी द्या असे म्हणाले। तेव्हा मी आत आले आणि डझनाचे बंडल फोडून एक काडीपेटी काढली। आईने काडीपेटी कशा करिता हा प्रश्न विचारल्याबरोबर मी कारण सांगितले। आई म्हणाल्या, मारुतीला कापूर लावायला जी निघाली ती काडीपेटी कशी विसरेल? तिला बिडी ओढायची तल्लफ आली असेल। काडीपेटीत एक दोन काड्या असलेल्या विझल्या असतील म्हणून बिडीच्या तल्लफेने ती घाईघाईने आली। मारुतीसाठी इतक्या घाईने येणार कोण? असे म्हणून आईनी एका काडीपेटीत 2 काड्या घालून दिल्या आणि सुंदरनला सांगितले, त्या बाईच्या पाठीमागून जा आणि मारुतीच्या देवळाकडे जाते का पहा। लगेच सुंदरन आला आणि त्याने ती बाई एका झाडाखाली बिडी ओढत उभी आहे असे सांगितले। एकदा गड्याला उद्देशून लवकर दुकानात जा आणि देवासाठी चांगले तेल घेऊन ये असे मी सांगितले। लगेच तो पळाला, कारण ती दुकान बंद होण्याची वेळ होती। इतक्यात आई तेथे आल्या व म्हणाल्या, दुकानदाराला देवासाठी तेल द्या असे न सांगता भजी तळायला चांगले म्हणजे फेस न येणारे तेल द्या असे सांगायला पाहिजे। तेल जरी देवाकरिताच आहे तरी दुकानदार व्यापार करण्यासाठी बसलेला असतो, म्हणून मुद्दाम तो वाईट तेलच देईल, कारण देव काहीच बोलत नाही हे पक्के त्याला माहीत आहे, म्हणून आपली भक्ती त्याच्यापुढे दाखवून उपयोग नाही। इतक्यात गडी तेल घेऊन आला आणि म्हणाला, अम्मा, देवासाठी म्हणून शेट्टीने तेल कमी पैशाला दिले। त्याच्या हातातले तेल पाहताच आई स्वतः त्या गड्याला घेऊन दुकानात गेल्या आणि हे तेल चांगले नाही, आम्हाला बदलून द्या असे त्यांनी दुकानदाराला सांगितले। तो म्हणाला, देवाजवळ दिवा लावायला तेल हवे आहे असे गडी म्हणाला, म्हणून मुद्दाम उंदीर पडलेल्या डब्यातले तेल कमी दरात दिले आहे। त्यावर दुसऱ्या बाटलीतून चांगले तेल आणण्यात आले। तेव्हा मी म्हणाले, आई, तुम्ही उन्हात कशाला गेला होता? अगं, तुमचा प्रपंच म्हणजेच माझा परमार्थ आहे असे आईंनी सांगितले। एके दिवशी दुकानातून सामान आणलेल्या पुड्यांचा दोरा मी कचऱ्यात फेकून दिला। त्याकडे आईंचे लक्ष जाताच आई म्हणाल्या, शिवण्याचा दोरा संपला की रीळ व्यवस्थित ठेवावे आणि पुड्या सोडल्या की लगेच तो दोरा रीळास गुंडाळून ठेवावा, म्हणजे हार गुंफायला बरे पडते। एके दिवशी तांदूळ निवडून त्यातील भातकुटे मी गायरीत फेकून दिली। ते पाहून आई म्हणाल्या, भातकुटे गायरीत न टाकता परसात एका बाजूला स्वच्छ जागी ठेवून द्यावी, म्हणजे पक्षी खाऊन जातील। भाजी चिरली की त्याचा कचरा गुरांसाठी गवळ्याच्या स्वाधीन तरी करावा किंवा रस्त्याच्या बाजूला टाकून द्यावा, म्हणजे गुरे तो खाऊन तृप्त होतात आणि त्यांच्याकडून आशीर्वाद मिळतो। एके दिवशी मी म्हणाले, स्वयंपाक झाला तरी अजून हे आले नाहीत। तेव्हा आई म्हणाल्या, देवाला नैवेद्य दाखवलास काय? मी म्हणाले, नाही। स्वयंपाक झाला की लगेच देवाला त्याचा नैवेद्य दाखवावा। थोडासा तूप मिश्रित भात अग्नीत टाकावा आणि घासभर कावळ्यालाही द्यावा, म्हणजे अन्नातील दोषाने
आपणास भोगाव्या लागणारे रोगांचे प्रमाण कमी होते, असे आई म्हणाल्या. सोनार दागिना घासून घासून जशी त्याला चकाकी आणतो, त्याप्रमाणे आई आमच्या बुद्धीला चकाकी आणण्याचा सारखा प्रयत्न करतात. एके दिवशी संध्याकाळची चूल पेटवीत असता काडी पेटी सरकल्यामुळे जवळजवळ 10-12 काड्या वाया गेल्या. दुसरे दिवशी सकाळी जेव्हा मी चूल पेटवायला गेले, तेव्हा रोजच्या जागी मला काडीपेटी दिसली नाही. घरात दुसरी काडीपेटी शिल्लक नव्हती. दुकान उघडायलाही अवकाश होता, म्हणून मी कॉफी न करता स्वस्थ राहिले. थोड्या वेळाने आईने माडीवरून मला हाक मारली आणि पहिला अंक संपला की नाही असा प्रश्न केला. मी काडीपेटीची अडचण त्यांच्यापुढे सांगितली. तेव्हा आई म्हणाल्या, "अगं, काडीपेटी रोजच्या जागेवरच आहे, पण हिंगाच्या डबीत घालून ठेवली एवढेच, कारण रात्रीप्रमाणे काड्या वाया जाऊ नयेत म्हणून. मला वाटले की तू चूल पेटवायला गेल्यावेळी हा डबा कसला म्हणून उघडशील आणि तेव्हा तुला सहजच काडीपेटी दिसेल." आईंचे ते शब्द ऐकताच तुमच्या कोणत्याही कामात अपूर्णताच असते, असे जे आई नेहमी म्हणतात, त्या वाक्याची मला सत्यता पटली. कोणतीही गोष्ट करीत असता संसार व परमार्थ यांची सांगड कशी घालावयाची याबद्दल अगदी लहान मुलांना देखील समजण्या इतपत सोप्या भाषेत सांगून पटवून देण्याची आईंची हातोटी अगदी वाखाणण्यासारखी आहे. एके दिवशी बंब पेटविला आणि काड्याची पेटी तेथेच टाकून मी दुसऱ्या कामाला गेले. नानी घरच ते. थोड्या वेळाने ती पेटी भिजून गेली. इतक्यात आई माझ्याजवळ आल्या आणि कोणतीही वस्तू असो, जिथल्या तिथे ठेवली पाहिजे. एकदा हाताला वळण लागले म्हणजे कामाची कितीही घाई असली तरी चुकून सुद्धा आपणाकडून वस्तू कधी अन्य जागी ठेवली जात नाही. यापासून फायदा काय म्हणशील तर एखादे वेळी अवचित जरी दिवे गेले तरी अंधारात देखील हवी ती वस्तू आपणास चटकन मिळते. काम करीत असता नाम घेत जा, असे संत सांगतात. त्याचे कारणही हेच की एकदा जिभेला नामाची गोडी लागली म्हणजे त्याकडे आपले लक्ष असो वा नसो, तोंडात नाम खेळत राहणार. हे वाक्य ऐकताच लगेच त्याची माझ्या मनाला सत्यता पटली. आई लहानपणात पहाटे स्नानार्थ कोटी तीर्थावर जात असत आणि आंघोळ करायला लागल्या की शिवमानस पूजा, आत्माष्टक म्हणत असत. तेव्हा लागलेल्या त्या सवयीमुळे अजून सुद्धा आई आंघोळीला गेल्या की त्यांचे लक्ष असो वा नसो, शिवमानस पूजा व आत्माष्टक म्हटले जाते, तोवर त्यांची आंघोळ आटोपते. कोणत्याही कामात दिरंगाई केलेली आईंना बिलकुल आवडत नाही. भांडी बाहेर घासायची तर ती बाहेर नेण्यापूर्वी त्या जागी आधी पाणी तयार ठेवावे, हे आईंचे सांगणे आहे. त्याप्रमाणे मी करीत असे, परंतु त्याचे कारण मात्र माझ्या लक्षात राहिले नाही. एके दिवशी घाईत आधी भांडी ठेवून मग मी पाणी आणावयास गेले. तोच कुत्र्याने भाताचे पातेले तोंडात धरून नेले आणि कावळ्याने वाटी नेली. तेव्हा आईंच्या सांगण्यातला अर्थ माझ्या लक्षात आला. आईंचे प्रत्येक काम अगदी व्यवस्थित असते. आई आपले पातळ स्वतः धुत असत, दुसऱ्या कोणालाही देत नसत. एके दिवशी आई पातळ धुत असता आमच्यापेक्षा आईंच्या कपडे धुण्यात काही वैशिष्ट्य असेल तर पहावे म्हणून मी दुरून पाहत उभी होते. आईंनी कपड्यांना घसा साबण लावला आणि ते बादलीत ठेवून त्या आत आल्या. त्या दिवशी पलंगपूस, चादर असे पुष्कळसे कपडे होते, तरी त्यांना साबण लावायला फारसा वेळ लागला नाही. इतकेच नव्हे तर साबणाची वडी
एका बाजूला अधिक झिजली, एका बाजूला कमी झिजली असे न होता जशीच्या तशी चौकोनी ती चौकोनीच असलेली दिसून आली. 10 मिनिटांनी आईंनी कपडे धुतले. पहिला फेस त्यांनी बादलीत काढून ठेवला होता तो मला दाखवून, यात चिमूटभर सोडा टाक आणि कंदील, फळ्या, स्टोव्ह इत्यादी पुसलेल्या घाण चिंध्या भिजवून ठेव, म्हणजे थोड्या वेळाने मी धुवून टाकते, असे आई मला म्हणाल्या. आईंच्या प्रत्येक कामात परिपूर्ण सौंदर्य भरलेले असते. एके दिवशी आईने मुद्दाम चिमणीच्या दिव्यापासून मशी तयार केली आणि ती शेणामध्ये मिसळून जमीन सारवली. त्या सारवण्यात इतका व्यवस्थितपणा दिसून आला की भिंतीवर शेणाचा एखादा टिपका देखील उडाला नाही. सारवून झाल्याबरोबर त्यांनी लगेच केर काढला. त्या समयी जमीन म्हणजे जणू काळी फरशी अंथरली की काय, इतपत सारवणे सुबक दिसत होते. त्यावर तांदूळ बारीक वाटून त्याचा खोलीभर सुंदर गालिचा काढला. ती रांगोळी रोज केर काढण्याने किंवा जाण्या येण्याने पुसली गेली नाही. 15 दिवस झाले तरी जशीच्या तशीच होती. काळ्या जमिनीवर काढलेली ती सफेद रांगोळी इतकी शोभून दिसे की त्याचे वर्णन करणे मला अशक्यच. मी नारळ फोडला की भकले वाकडी तिकडी व्हायची. ते पाहून आई नारळ फोडून देऊ लागल्या. त्यांनी नारळ फोडला की एका घावात बरोबर 2 भकले व्हावयाचे. आई नारळ खोवीत तेव्हा जणू किसणीवर किसल्याप्रमाणे अगदी नाजूक खोबरे निघत असे. आई खोबरे खोवताना त्यांचे कधी कधी डोळे मिटलेले असावयाचे. तरी थोडेसे खोबरे खोवल्यावर त्या समयी जर वाटी आतून पाहिली तर जणू कोरीव काम केल्याप्रमाणे सर्व बाजूला एकसारखी दिसे. आई नारळाची वाटी कपड्यात घट्ट गुंडाळून ठेवीत असत. नारळ फोडून 4 दिवस झाले तरी वाटी पाहिली तर जणू काय नुकताच नारळ फोडला की काय असे वाटे. आईंनी भाजी चिरली तर चौकोनी तर सर्वच चौकोनी, लांबट तर सर्वच लांबट, पण एकसारख्या फोडी असावयाच्या. एकदा दुकानातून हातपाय पुसायला 2 टॉवेल मी आणले. ते पाहून आई म्हणाल्या, दुपारी तुला वेळ असतोच तेव्हा टॉवेलना लांब लांब कर्या आहेत त्या विणून ठेव, म्हणजे टिकायला बरे आणि दिसायला पण चांगले दिसतात. परंतु 3 दिवस झाले तरी ते काम माझ्याकडून झाले नाही. रोज दुपारच्या वेळी उत्सवात गोरगरिबांच्या मुलांना वाटण्यासाठी म्हणून आई 1 तासभर झबली, टोपडी, दुपटी, फ्रॉक वगैरे शिवत बसावयाच्या. त्यावेळी आईंनी टॉवेलच्या कर्या विणून गुपचूप कपाटात ठेवून दिल्या. पुढे एके दिवशी काही कारणास्तव मी कपाट उघडायला गेले तेव्हा आईंचे काम माझ्या दृष्टीस पडले. यावेळी माझ्या अंगातील आळसाला धक्का बसला आणि माझे मन अत्यंत लज्जित झाले. एके दिवशी मी स्वयंपाकाला नारळ फोडला, तो कुचका निघाला. त्यावर दुसरा फोडला, तोही कुचकाच निघाला. त्यानंतर 3 नारळ फोडले तर ते कुचकेच निघाले. तेव्हा नारळाची 10 भकले मी टोपलीत भरली आणि गुपचूप नेऊन गायरीत टाकून दिली. त्या दिवशी दुपारच्या गाडीने माझी बहीण येणार होती. आईंचा मुक्काम माझ्याकडे आहे तेव्हा तिलाही थोडा बहुत लाभ मिळाला तर मिळू दे असे म्हणून मी मुद्दाम तिला बोलाविले होते. दुसरे दिवशी आईंजवळ मी आणि माझी बहीण बोलत बसलो असता आई माझ्या बहिणीला उद्देशून म्हणाल्या, तू बहिणीच्या प्रेमाने जे 5 नारळ पाठविले होतेस ते सर्वच कुचके निघाले. नारळ जरी कुचके निघाले तरी त्याची चीज करता येत नव्हती असे नाही, परंतु तिने ते लगेच गायरीत फेकून दिले. काल तुला बोलवायला जेव्हा ही स्टेशनवर गेली
तेव्हा कृष्ण म्हणाला, मीनाक्षीला वाईट वाटेल म्हणून गायरीतील भकले आणून तू त्याचे तेल काढून ठेव. हे पहा, तुझ्या 5 नारळांचे तेल. असे म्हणून आईंनी बाटली तिच्यासमोर ठेवली आणि म्हणाल्या, तुझ्या नारळाच्या करट्या सुद्धा फोडून बंबात घालायला ठेवल्या आहेत हं. मी आईंना विचारले, आई, तेल कसे काढले? आई म्हणाल्या, प्रथम खोबरे खोवले, ते बारीक वाटले आणि त्यात भरपूर पाणी घालून शिजवून त्यावर गाळून ठेवले. सकाळी पाण्यावर तेल तरंगू लागले, ते भांड्यात काढून घेतले आणि गरम करून त्यातील पाण्याचा अंश गेल्यावर बाटलीत भरून ठेवले. हे ऐकून माझ्या वागण्यातील अव्यवस्थितपणा लक्षात येऊन मी खजील झाले. एके दिवशी बराच वेळ झाला तरी आमचा गडी आला नाही. मला स्वयंपाकाला नारळ हवा होता म्हणून सुंदरन अजून आला नाही असे स्वगत मी बोलून गेले. त्याची बायको दिवसात आहे ना, तेव्हा काहीतरी जास्तीचे काम पडले असेल. गडी नाही आला तर आपण स्वयंसेवक बनावयाचे. मी घेऊन येते नारळ. असे म्हणून आई निघाल्या. तेव्हा आई, तुम्ही नका जाऊ, मी जाते. असे म्हणून दुकानात जाऊन मी नारळ आणला. गेटातून मी आत येते तोच, परत बोलीने आणलास की नाही असा आईने मला प्रश्न केला. का? एखाद्या वेळी कुचका निघेल म्हणून की काय? मी देवापुढे फोडायला नारळ हवा आहे, मोठा पाहून द्या असे म्हटले आहे. त्यावरून नारळ चांगलाच असणार. असे म्हणून मी नारळ फोडला, पण तो कुचका निघाला. तेव्हा अरेच्चा, शेट्टीने नारळ कुचका दिला की, असे मी म्हणाले. तेव्हा आई म्हणाल्या, परत बोली केल्याशिवाय नारळ आणलास ही तुझी चूक. त्यामुळे झाले काय, तर विनाकारण नारळाचे पैसे फुकट गेले आणि पुन्हा हेलपाटाही पडला. आपण वागण्यात चुकावे आणि दुसऱ्याला दोष द्यावा, हा मनुष्य स्वभावच आहे. स्टेशनवर गाडीच्या वेळी जर आपण हजर राहिलो नाही तर गाडी मिळत नाही. यात खरोखर आपली चूक असून सुद्धा गाडी चुकली असे म्हणून आपण आपल्या चुकीवर पांघरून घालतो. आमच्या अशा वागण्यानेच कितीही पैसे मिळविले तरी संसाराला अपुरेच पडतात आणि योग्य विचार करण्यास म्हणजेच स्वहिताबद्दल कराव्या लागणाऱ्या प्रयत्नास फुरसत मिळत नाही. आईंच्या या बोलण्यावरून आज गड्याला यायला जो उशीर झाला हे एका अर्थी बरेच झाले. नाहीतर आईंच्याकडून हा जो मला बोधाचा लाभ झाला तो झाला नसता असे मला वाटते. इतक्यात गडी पेढ्याचा पुडा घेऊन घाईघाईने आला आणि आईंच्या पुढे ठेवून आपल्याला मुलगा झाला म्हणून त्याने आनंद व्यक्त केला. ओम नमः शिवाय.